आणि तुम्ही समजून घ्या. ही हाईट आहे बघा, त्या रोल एवढी हाईट आहे आले ना, तेवढी हाईट असं आहे. पन्ना वेगळा आहे, पन्ना जास्त असेल. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटरचा कपडा कट केला बरोबर. म्हणजे 4 घड्या करायचे. किती? खरं 4 घड्या करून दाखवा. त्यांना करून देऊ तुम्ही पण बघा. 4 घडी करून 4 घडी इकडून तिकडे. दुसरी मॅडम नाही कळलं तर एकदा येऊन सांगा. आणि दुसरी झाले 4 तुकडे व्हायला पाहिजे ना. 1 2 3 4 कट केला तर 5 तुकडा मिळतो आपल्याला. मिळतो आला. ठीक आहे, आता हे बाजूला. तर आता याचे आयताकार पकडायचं आपल्याला. काय पकडायचं? आता ही मापं वगैरे सगळी याच्यात दिलेली आणि मापांच्या मागे लागू नका. कधी कधी 100 सेंटीमीटर, 99 सेंटीमीटर, 98 सेंटीमीटर पण कट होतं. त्याच्यामुळे सरळ 4 तुकडे करायचे, 4 घडी करायची. एक अशी आणि दुसरी अशी. अशी नाही करायची. कशी करायची? अशी. ये वाला काय, ये सॅम्पल भी आपको दिया. ठीक आहे. तर अशी घडी केल्यानंतर बरोबर ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू. सगळ्यांनी लक्षात द्यायचं. बंद बाजू आणि ओपन बाजू. आपण बंद बाजू या बाजूला ठेवायची. हे तुम्हाला माप दिलेलं आहे. मुलींना माप कट करून द्या. त्याच्यात काळजी काय घ्यायची? ही बंद बाजू आणि खुली बाजू. वरचं टोक मॅच झालं पाहिजे आणि हे बंद बाजूचं साईडचं टोक मॅच झालं. इकडे मॅच नाही झालं तरी चालेल बरोबर. कधी इथे हाईट कमी पण येऊ शकते. आता इथे कमी आली बघा तुम्ही, त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण काय करायचं? मार्किंग करायचं. ही बाजू फक्त मॅच करायची आपल्याला. पुट्टा कट करून द्या मुलींना. तुम्ही बोललात ना फोनवर मी करणार आहे म्हणून केल्या मी मॅडम. ठीक आहे. तर एकदा तुमचा पुट्टा झाला, तुम्ही ते आखून घेतलं, तुम्हाला काय करायचं? व्यवस्थित कट करा. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही आता करा. ठीक आहे. तर हे झालं तुमचं पिशवीचं माप. म्हणजे काय झाली या पद्धतीने पिशवी तयार.